नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 9वी मॅथ फर्स्ट मधील चॅप्टर नंबर 4 रेशो अँड प्रपोर्शन या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 4.1 मधील उरलेली जी एक्झाम्पल्स आहेत ती आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या कन्सेप्ट अभ्यासलेल्या आहेत. त्यामध्ये रेशो, प्रपोर्शन, प्रॉपर्टीज ऑफ रेशो यांसारखे मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत. या मुद्द्यांवर आधारित असलेल्या प्रॅक्टिस सेट 4.1 ला आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुरुवात केलेली होती. आजच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 4.1 मधील उरलेली एक्झाम्पल्स जी वर्ड स्वरूपातील आहेत ती आज आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. यातील फर्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 4. 3 persons can build a small house in 8 days. To build the same house in 6 days, how many persons are required? म्हणजे जर एक छोटंसं घर बांधण्यासाठी 3 व्यक्तींना 8 दिवस लागत असतील तर तेच घर 6 दिवसामध्ये बांधून पूर्ण करण्यासाठी किती व्यक्तींची गरज भासेल, असा आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण टाइप्स ऑफ प्रोपोर्शन अभ्यासलेले आहेत. देर आर 2 टाइप्स ऑफ प्रोपोर्शन. वन इज डायरेक्ट प्रोपोर्शन अँड सेकंड इज इनव्हर्स प्रोपोर्शन. ही संकल्पना आपण आता 8वी मध्ये अभ्यासलेली आहे. तरी सुद्धा आपण या ठिकाणी ती एकदा रिकॉल करूयात, कारण त्या प्रॉपर्टीचा उपयोग करून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. जर डायरेक्ट प्रोपोर्शन असेल म्हणजे दोनही क्वांटिटी ज्या आहेत त्या ॲट अ टाइम इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असतील तर त्याला आपण डायरेक्ट प्रोपोर्शन असं म्हटलेलं आहे. इफ देर इज अ डायरेक्ट प्रोपोर्शन इन एनी टू क्वांटिटीज देन द रेशो ऑफ दॅट क्वांटिटीज रिमेन्स सेम. म्हणजे जर दोन राशींमध्ये समचलन असेल तर त्या दोन राशींचं गुणोत्तर हे स्थिर राहतं. अँड इफ देर इज अ इनव्हर्स प्रोपोर्शन बिटवीन एनी टू क्वांटिटीज देन द प्रॉडक्ट रिमेन्स सेम ऑफ दॅट क्वांटिटीज. म्हणजे जर दोन राशींमध्ये व्यस्त चलन असेल तर त्या दोन राशींचा गुणाकार हा प्रत्येक वेळी स्थिर राहतो. हे दोन गुणधर्म आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रोपोर्शनचे सांगता येतात. म्हणजे समचलन असेल तर रेशो म्हणजेच गुणोत्तर स्थिर असतं, तर व्यस्त चलन असेल तर गुणाकार म्हणजे प्रॉडक्ट हा स्थिर असतो. आता या एक्झाम्पलमध्ये पहा, पर्सन्स अँड नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू बिल्ड अ हाऊस या दोन क्वांटिटीज आहेत. फर्स्ट क्वांटिटी इज नंबर ऑफ पर्सन्स अँड सेकंड क्वांटिटी इज नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू बिल्ड अ हाऊस. जर एखादं घर बांधण्यासाठी आपण कामगारांची संख्या वाढवली तर निश्चितपणे ते घर बांधण्यासाठी लागणाऱ्या दिवसांची संख्या कमी होणार आहे. म्हणजे या ठिकाणी एक क्वांटिटी इन्क्रीज केली तर दुसरी आपोआप डिक्रीज होते. दॅट मीन्स देर इज अ इनव्हर्स प्रोपोर्शन बिटवीन दीज टू क्वांटिटीज. मग याचा अर्थ असा आहे की या दोन क्वांटिटीजचा जो प्रॉडक्ट आहे, गुणाकार आहे, तो गुणाकार प्रत्येक वेळी स्थिर असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण सोल्युशनमध्ये फर्स्ट प्रॉपर्टी या ठिकाणी लिहून घेऊयात. द नंबर ऑफ पर्सन्स अँड द नंबर ऑफ days required to build a house are in inverse proportion. There is an inverse proportion between number of persons and days required to build a house. म्हणजे घर बांधण्यासाठी लागणाऱ्या दिवसांची संख्या आणि मजुरांची किंवा कामगारांची संख्या यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण आहे की व्यस्त चलन आहे. याचा अर्थ असा आहे, द प्रॉडक्ट ऑफ नंबर ऑफ पर्सन्स अँड द नंबर ऑफ डेज इज ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे त्या दोन राशींचा गुणाकार हा स्थिर असणार. मग या ठिकाणी काय होते पहा की जर 3 पर्सन्स असतील तर नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू बिल्ड अ हाऊस इज 8 days. आणि तेच घर 6 दिवसामध्ये पूर्ण करायचं म्हटल्यानंतर लागणाऱ्या कामगारांची संख्या आपल्याला शोधायची आहे. हे दोन वेगवेगळे स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी दिले. या ठिकाणी आपण त्यांची नोंद करून घेऊयात. लेट अस अज्यूम दॅट एक्स पर्सन्स आर रिक्वायर्ड टू बिल्ड अ हाऊस इन 6 days. म्हणजे 6 दिवसामध्ये जर ते घर आपल्याला बांधून पूर्ण करायचं असेल तर एक्स व्यक्ती लागतील, एक्स कामगार लागतील असं आपण या ठिकाणी म्हणूयात. मग एक्स आणि 6 यांचा जो प्रॉडक्ट गुणाकार आहे तो गुणाकार हा 3 पर्सन्स अँड नंबर ऑफ डेज 8 या प्रॉडक्ट इतका येणार आहे. देअरफॉर वी कॅन राईट एक्स इंटू 6 इज इक्वल टू 3 इंटू 8. नंबर ऑफ पर्सन्स इंटू नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू बिल्ड अ हाऊस. अगेन 3 इज द नंबर ऑफ पर्सन अँड 8 इज द नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू बिल्ड अ हाऊस. हे दोन गुणाकार जे आहेत ते गुणाकार स्थिर असणार आहेत. Therefore, x into 6 is equal to 3 into 8. हे आपण इक्वेशन तयार केलं. For finding the value of x, transfer 6 to the right hand side.
वी गेट x इज इक्वल टू 3 इंटू 8 डिवायडेड बाय 6. या ठिकाणी मल्टिप्लिकेशन होतं, इकडे राईट हँड साईडला घेतल्यानंतर 6 हे डिवाइड झाले. नाव x इज इक्वल टू 24/6. या दोघांचा प्रॉडक्ट जो आहे तो 24 असेल अपॉन 6 आणि 24ला आपण 6 ने डिवाइड केल्यानंतर आन्सर असणार आहे आपलं 4. दॅट मीन्स द नंबर ऑफ पर्सन्स रिक्वायर्ड टू बिल्ड द सेम हाऊस इन 6 days इज 4. म्हणजे 6 दिवसामध्ये जर ते आपल्याला घर बांधून पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी लागणाऱ्या कामगारांची किंवा व्यक्तींची संख्या आहे ती संख्या असणार आहे 4. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूयात. एक्झाम्पल नंबर 6. 5th एक्झाम्पल आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केला आहे. 6th एक्झाम्पल आहे द रेशो ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ आभा अँड हर मदर इज 2:5. ॲट द टाइम ऑफ आभाज बर्थ हर मदर्स एज इज 27 years. फाइंड द प्रेझेंट एजेस ऑफ आभा अँड हर मदर. म्हणजे आभा आणि तिच्या आईच्या आजच्या वयांचं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर 2:5 आहे. आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचं वय जर 27 वर्ष असेल तर त्या दोघींची आजची वय शोधा, असा आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे. आता या ठिकाणी रेशो आलेला आहे. रेशो आला, इच रेशो इज एक्सप्रेस्ड इन द रिड्युस्ड फॉर्म. म्हणजे प्रत्येक गुणोत्तर हे अतिसंक्षिप्त रूपामध्ये मांडलेलं असतं. मूळ संख्यांचं गुणोत्तर अतिसंक्षिप्त रूपामध्ये लिहिण्यासाठी त्या मूळ संख्यांना त्यांच्या कॉमन फॅक्टरने डिवाइड केलेलं असतं, सिम्प्लिफाय केलेलं असतं. तो जो कॉमन फॅक्टर आहे त्याला कॉमन मल्टिपल असं आपण या ठिकाणी संबोधणार आहोत. आणि कोणत्या संख्येने त्याला डिवाइड केलेला आहे, कोणता तो कॉमन फॅक्टर ते आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण त्याला व्हेरिएबल स्वरूपामध्ये या ठिकाणी मानून घेणार आहोत. म्हणून द रेशो ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ आभा अँड हर मदर it is 2:5 it is given. Now let us assume that the common multiple number of the given ratio be x. म्हणजे त्या मूळ वयांच्या गुणोत्तरांना संक्षिप्त रूपामध्ये आणण्यासाठी त्यांचा कॉमन फॅक्टर x ने डिवाइड केलेला आहे असं आपण या ठिकाणी गृहीत धरूया. मग जर त्यांचा कॉमन मल्टिपल नंबर जर x असेल तर आभाचं वय शोधण्यासाठी आपल्याला या 2ला x ने मल्टिप्लाय करावं लागेल. दॅट मीन्स present age of Abha is 2x and present age of her mother is 5x. आता यामध्ये आपल्याला एक कंडिशन दिलेली आहे, ॲट द टाइम ऑफ आभाज बर्थ. म्हणजे आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचं जे वय आहे ते 27 वर्ष होतं. या कंडिशनवरून आपण एक इक्वेशन तयार करणार आहोत, परंतु या दिलेल्या बाबींचा आपण उपयोग करणार आहोत. आभाचं प्रेझेंट एज जे आहे ते 2x आणि आईचं प्रेझेंट एज जे आहे ते 5x असं आपल्याला येणार आहे, कारण आपण कॉमन मल्टिपल नंबर x मानलेला आहे. मग या ठिकाणी पहा, therefore the present age of Abha is 2x years and that of the her mother is 5x years. म्हणजे आपण जेव्हा समानपट संख्या, कॉमन मल्टिपल नंबर म्हणजे मराठीमध्ये त्याला समानपट संख्या म्हटलं जातं, जेव्हा आपण त्या रेशो मधील संख्यांची जी कॉमन मल्टिपल नंबर जो आहे, समानपट संख्या जी आहे ती जर x मानलेली असेल तर मूळ संख्या शोधण्यासाठी कॉमन मल्टिपल नंबरना रेशोतील प्रत्येक नंबरला आपण मल्टिप्लाय करावं लागतं. हा जो 2 जो नंबर आहे इट इज रिलेटेड टू द आभाज प्रेझेंट एज अँड 5 इज रिलेटेड टू द मदर्स प्रेझेंट एज. म्हणून आभाचं वय शोधण्यासाठी, प्रेझेंट एज शोधण्यासाठी आपण कॉमन मल्टिपल नंबर x न त्या 2ला मल्टिप्लाय केलं. देअरफॉर प्रेझेंट एज ऑफ आभा इज 2x years अँड प्रेझेंट एज ऑफ हर मदर इज 5x years. आता पहा, आभाच्या जन्माच्या वेळी जर तिच्या आईचं वय 27 वर्ष असेल त्याचा अर्थ असा आहे, जर आपण एक एक्झाम्पल या ठिकाणी घेऊयात, जर आभाचं वय हे आज जर आपण 10 वर्ष मानलेलं असेल आणि आईचं वय जर आजचं 35 वर्ष असेल तर आभाच्या जन्माच्या वेळी आईचं वय किती असेल, तर आभाचं आजचं वय जर 10 वर्ष असेल तर आपल्याला 10 वर्षापूर्वीचं वय शोधावं लागेल. मग 10 वर्षापूर्वी आईचं वय काढायचं असेल तर आपल्याला आईच्या आजच्या वयातून 10 वर्ष जे आहेत आभाचं आजचं वय ते आपल्याला वजा करावं लागेल. या संकल्पनेनुसार द मदर्स एज ॲट द टाइम ऑफ आभा दॅट इज 2x years ago was 27 years. म्हणजे आभाच्या जन्माच्या वेळी आभाच्या आईचं वय 27 वर्ष आपल्याला सांगितलेलं आहे. आभाचं आजचं वय आपलं 2x वर्ष आहे, याचा अर्थ 2x वर्षांपूर्वी आभाच्या आईचं वय 27 वर्ष असणार आहे. म्हणजे आभाच्या आईच्या वयाच्या आजच्या वयाच्या मधून जर आपण आभाचं आजचं वय वजा केलं तर आपल्याला 27 वर्ष मिळणार आहे.
मग यांची आजची वय जे आहे ते 5x आणि 2x आहे. म्हणून आभाच्या जन्माच्या वेळीचं आईचं वय शोधण्यासाठी आपल्याला 5x - 2x हे आपल्याला करावं लागेल आणि ते आपल्याला वय सांगितलेलं आहे 27 इयर्स. दॅट मीन्स 5x - 2x = 27. ही कंडिशन काळजीपूर्वक समजा. आता इट इज अ लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. या दोघांचं सबट्रॅक्शन करा. 3x = 27 दॅट मीन्स x = 27/3 दॅट मीन्स x = 9. and this x is a value of common multiple number. हा आपला समानपट संख्या किंवा कॉमन मल्टिपल नंबर आहे. आता आभाचं जे आजचं वय आहे प्रेझेंट एज आहे इट इज अज्युम दॅट 2x. देअरफॉर यामध्ये जर आपण x ची व्हॅल्यू 9 ही ठेवली तर आपल्याला आभाचं आजचं वय मिळणार आहे आणि 5x मध्ये आपण 9 ची व्हॅल्यू ठेवली तर आभाचं आईचं आजचं वय आपल्याला मिळणार आहे. देअरफॉर आभास प्रेझेंट एज is equal to 2x. That means 2 into value of x, that is 9, is equal to 2 into 9, that means 18 years. That means Abha's present age is 18 years. Similarly, mother's present age, it is 5x. That means 5 into value of x 9. That means product of these two numbers is 45 years. That means Abha's present age is 18 years and her mother's present age is 45 years. म्हणजे आभाचं आजचं वय 18 वर्ष तर आभाच्या आईचं वय आजचं जे वय आहे ते 45 वर्ष असणार आहे. या दोन कंडिशन ज्या आहेत त्या दोन कंडिशन आपल्याला दिलेल्या होत्या त्यावरून आपण दोघींची आजची वय शोधलेली आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, 7th एक्झाम्पल. द प्रेझेंट एज ऑफ वत्सला अँड सारा आर 14 years and 10 years respectively. And after how many years will the ratio of their ages becomes 5:4? म्हणजे जर वत्सला आणि सारा यांची आजची वय 14 वर्ष आणि 10 वर्ष असतील तर किती वर्षांनंतर त्यांची वय 5:4 या प्रमाणामध्ये होती. मग ती जी वर्ष आहेत किती वर्षांनंतर, हाऊ मेनी इयर्स, आफ्टर हाऊ मेनी इयर्स, ती जी वर्ष आहेत ती वर्ष आपण x आहेत असं अजून करूयात. लेट द रेशो ऑफ देअर एजेस ratio of the ages of Vatsala and Sara will become 5:4 after x years. म्हणजे x वर्षानंतर त्या दोघींच्या वयांचं गुणोत्तर 5:4 होईल असं आपण गृहीत धरूयात. मग x वर्षानंतरची जर वय आपल्याला काढायची असतील तर ती वय असतील देन आफ्टर x years. प्रेझेंट एज ऑफ वत्सला इज 14 years. आता आफ्टर x years म्हणजे जर समजा आज वत्सलाचं वय 14 वर्ष असेल तर आणखी 5 वर्षांचं वय 5 वर्षानंतरचं वय काढायचं असेल तर आपल्याला 14 मध्ये 5 मिळवावं लागेल. परंतु या ठिकाणी आपल्याला आफ्टर x years असं म्हटलं आहे. मग जर आज वत्सलाचं वय हे जर 14 years असेल तर आफ्टर x years x वर्षानंतर तिचं वय किती असेल तर 14 + x. दॅट मीन्स वत्सला's age will be 14 + x years. Similarly, that of the Sarah's age will be 10 + x. Current 10 is the present age of Sarah, and after x years, age of Sarah will be 10 + x years. म्हणजे आजची वय माहिती होती, x वर्षानंतरची वय यांची आपण काढलेली आहे. आता ह्या x वर्षानंतर यांच्या वयांचं जे रेशो आहे तो रेशो 5:4 होणार आहे. Therefore, according to the given condition, we can write 14 plus x is to 10 + x is equal to 5:4. या दोन वयांचं x वर्षानंतरच्या वयांचं गुणोत्तर हे 5:4 आहे. अँड दिस रेशो कॅन बी रिटन ॲज 14 + x अपॉन 10 + x = 5/4. हे आपण रेशो हा फ्रॅक्शन स्वरूपामध्ये या ठिकाणी त्याची मांडणी करून घेतली आहे. आता x ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 4 × 14 + x = 5 × 10 + x. नाउ मल्टिप्लाय दिस ब्रॅकेट बाय 4. 4 × 14 that means 56 plus 4 × x that is 4x. 5 × 10 50 plus 5 × x 5x. Now transfer this 4x to the right hand side and 50 to the left hand side. 56 - 50 is equal to 5x - x. या दोघांचे साइन ट्रान्सफर केल्यामुळे साइड चेंज केल्यामुळे साइन चेंज होतील. दोघांची पॉझिटिव्ह होते की निगेटिव्ह होते. या दोघांचं सबट्रॅक्शन असणार आहे 6 is equal to इकडे मात्र सबट्रॅक्शन असेल x. that means x is equal to 6. That means after 6 years, the ratio of ages of Vatsala and Sarah will become 5:4. इथं आपलं ते आन्सर असणार आहे आफ्टर 6 years. सिंपल एक्झाम्पल होतं. नाउ लास्ट एक्झाम्पल ऑफ प्रॅक्टिस सेट 4.1 is example number 8. The ratio of present ages of Rehana and her mother is 2:7.
आफ्टर 2 years the ratio of their ages will be 1:3. What is the रेहाना's present age? जर रेहाना आणि तिच्या आईच्या आजच्या वयांचं गुणोत्तर जे आहे ते गुणोत्तर 2:7 असेल आणि 2 वर्षांनंतर त्यांच्या वयांचं गुणोत्तर जे आहे ते 1:3 होणार आहे, तर रेहानाचं आजचं वय किती असेल ते आपल्याला शोधायला सांगितलं आहे. मग जसं आपण 6 नंबरचं एक्झाम्पल पाहिलं त्यामध्ये आपण कॉमन मल्टिपल नंबर जो आहे तो घेतला होता. फर्स्ट ऑफ ऑल राईट द गिवन थिंग्स. द रेशो ऑफ देअर एजेस इज 2:7. नाव लेट अस कॉमन मल्टिपल नंबर ऑफ द गिवन रेशो बी एक्स. म्हणजे त्या दोन संख्यांमधला वयांमधला जो कॉमन मल्टिपल नंबर आहे, समानपट संख्या आहे, ती जर एक्स असेल, एक्स मानली, देन व्हॉट इज द प्रेझेंट एज ऑफ रेहाना. मग रेहानाचं प्रेझेंट एज काढण्यासाठी या कॉमन मल्टिपल नंबरने आपल्याला या रेशोमधील फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल. दॅट मीन्स प्रेझेंट एज ऑफ रेहाना इज 2x अँड प्रेझेंट एज ऑफ हर मदर इज 7 × x, दॅट मीन्स 7x. Then the Rehana's present age is 2x years and that of her mother is 7x years. आता सेकंड कंडिशन आपल्याला दिलेली आहे, आफ्टर 2 years the ratio of their ages will be 1:3. मग ही जर यांची प्रेझेंट एजेस असतील तर आपल्याला आफ्टर 2 years 2 वर्षांनंतर त्यांची आपल्याला जी वय आहे ती वय शोधावी लागतील. इफ रेहाना's present age is 2x then after 2 years what is the age of रेहाना. जर आज रेहानाचं वय 2x असेल तर 2 वर्षांनंतर तिच्या वयामध्ये 2 ने वाढ होणार आहे. दॅट मीन्स वी हॅव टू ऍड 2 इन द प्रेझेंट एज ऑफ रेहाना, दॅट मीन्स 2x. दॅट मीन्स आफ्टर 2 years रेहाना's age will be 2x plus 2. Similarly, after 2 years age of her mother is 7x plus 2 years. Now, according to the given condition, the ratio after 2 years, ratio of age after 2 years will become 1:3. That means 2x plus 2 is to 7x plus 2 is equal to 1:3. म्हणजे 2 वर्षांनंतरच्या वयांचं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर 1:3 होणार आहे. आता हा जो रेशो आहे तो रेशो आपण फ्रॅक्शन स्वरूपामध्ये मानून घेऊया. 2x plus 2 upon 7x plus 2 is equal to 1/3. Now take cross multiplication. 3 into 2x plus 2 is equal to 1 into 7x plus 2. या ठिकाणी आपण 3 ने मल्टिप्लाय करून घेऊया. 3 into 2x that means 6x plus 3 into 2 that is 6 and या ठिकाणी आपण 1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 1 into 7x that means 7x plus 1 into 2 that means 2. Now transfer this 6x to the right hand side and 2 to the left hand side. We get 6 minus 2 is equal to 7x minus x, that means 4 is equal to x, that means x is equal to 4. This is the common multiple number between ages of रेहाना and her mother. आता हा समानपट संख्या जी आहे ती आपल्याला मिळाली आहे. यावरून आपण रेहानाचं प्रेझेंट एज जे आपण मानलेलं आहे 2x ते आपण शोधू शकतो. Therefore रेहाना's present age is equal to 2x. That means 2 into value of x it is 4 is equal to 8 years. म्हणजे रेहानाचं आजचं जे वय आहे ते वय असणार आहे 8 वर्ष. विद्यार्थी मित्रांनो, हे अतिशय साधे आणि सिंपल असे वर्ड प्रॉब्लेम्स आपल्याला या प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये होते. हे सोडवत असताना आपण 2 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीज वापरलेल्या आहेत. 2 वेगवेगळ्या प्रकारचे कन्सेप्ट वापरले. पहिले कन्सेप्ट आपण वापरले होते टाइप्स ऑफ प्रपोर्शन, डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनवर्स प्रपोर्शन. इन डायरेक्ट प्रपोर्शन रेशो ऑफ these two quantities are constant and in inverse proportion product of these two quantities are constant. हे आपण हा प्रॉपर्टी वापरून एक्झाम्पल नंबर 4 जे आहे ते आपण सॉल्व्ह केलं होतं आणि बाकीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण रेशो जे आहे, रेशो ही जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपण या ठिकाणी वापर केलेला आहे. या एक्झाम्पलच्या बाबतीमध्ये आपल्याला जर काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट द्या. तुमच्या शंका विचारा, शंकांचं समाधान केलं जाईल. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल त्याला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अजूनही आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला या चॅनलवर अपलोड झालेले सर्व व्हिडिओज एकाच वेळी पाहता येणं शक्य होईल. धन्यवाद. काळजी घ्या.